हे बघा, अब तुम्हा आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की शेख चिल्ली के हसीन सपने. अरे ज्या फांदीवर तुला जायचंय त्या फांदीवरती तू घाव घालतोय जरांगे. अरे नालायक माणूस आहे हा, ज्याला मंडल आयोग माहित नाही, ज्याला सोशल डिस्क्रिमिनेशन माहित नाही, ज्याला महाराष्ट्राचा गावगाडा समाज व्यवस्था माहित नाही. अरे या लोकांच्या हितासाठी हा मंडल आयोग आहे. आणि तू ज्या मंडल आयोगाने शिफारस केलेल्या, ज्या मंडल आयोगाने लागू केलेल्या ओबीसी मधलं आरक्षण मागतोय, त्यालाच तू चॅलेंज करतोय. म्हणजे काय म्हणायचं या माणसाला? हा बिंडोक माणूस आहे. शासनाने याचे लाड करू नयेत, लाड पुरवू नयेत. कायद्यानं वागावं. 12, 13, 14 करोड जनतेच्या हिताचं संरक्षण या लोकनियुक्त सरकारनं करावं. नाहीतर मग आम्ही आहोत जेनजी, झुरळ जनता पार्टी. तुम्हाला सोडू की पळो करून नाही सोडलं, नाव दुसरं आमचं. पहिला प्रसाद लाडाने राजीनामा द्यावा आणि भाजपला प्रश्न विचारावा की भाजपचा बेस वोटर कोण आहे. आणि मग त्या बेस वोटरनी ज्या भाजपला अंगा खांद्यावर घेतलं, भाजपची सत्ता दिली, म्हणून हा प्रसाद लाड हॉटेलवाला, हा झाडू पोचा करणारा, मग तो आमदार झालाय. तू मुळावर घाव घालू नको म्हणाव. वसंतराव भागवत कोण, माधव म्हणजे काय, ओबीसीचा फॉर्म्युला काय, आणि भाजपचा डीएनए ओबीसी कसा आहे याचा थोडा अभ्यास वाढव म्हणाव. नाहीतर देवेंद्र फडणवीसांना जाऊन विचार म्हणाव, प्रमोद महाजनांची, मुंडेंची, फरांदेंची, डांगेंची काय भूमिका होती. आणि भटाबामनाची पार्टी कुठेतरी पुण्यामध्ये, कोकणामध्ये, मुंबईमध्ये 2-5 जागा त्या जनसंघाच्या पंक्तीवर निवडून यायच्या. त्यांना वाड्या वस्त्यावरती, तांड्यावरती, भटक्यांच्या घरामध्ये, ओबीसीच्या घरामध्ये स्थान मिळालं, म्हणून भाजप सत्तेत आली, म्हणून लाड नावाचा माणूस आमदार झाला. तू आमच्या टाळूवर मिऱ्या वाटतो काय म्हणाव? नाही नाही, आम्ही ओबीसीना जाग करणार. आम्ही किती नालायक लोकांना सत्तेमध्ये बसवलंय हे ओबीसीना समजावून सांगणार. बघा, कालच एक कॉक्रोच जनता पार्टी अस्तित्वात आली, ह्यांच्या पायाखालची वाळू सरकून गेली. काय झालं 2 दिवस? अरे घाबरले. हे जगातली सर्वात मोठी पार्टी असणारा पक्ष, एका कॉक्रोच जनता पार्टी, अमेरिकेमध्ये बसलेल्या मुलानं एक स्वप्न विकलं, एक संविधानाबद्दल, लोकशाहीबद्दल एक फक्त आव्हान केलं, तर त्या आव्हानाला जेनजीनी प्रतिसाद दिला. 20-25 वर्षाच्या पोरांनी त्याला सॅल्यूट केला. त्यामुळं तुम्ही लई खुशीत गाजरं खाण्याच्या भानगडीत पडू नका म्हणावं. आणि तुम्ही काय वागता, कसं वागता आम्हाला चांगलं माहिती आहे. गावगड्यातल्या ओबीसीला आम्ही जाग करू. आम्ही ज्या ज्या माणसांना निवडून दिलं, आमच्या हक्क अधिकाराचं संरक्षण, आमच्या आरक्षणाचं संरक्षण ज्या ज्या माणसांनी केलं नाही त्यांना आम्ही खड्यासारखं बाजूला करू. हे बघा, त्या माणसांना जर सिविक सेन्स असेल, त्या पोरांना आम्ही समजावून सांगू. ही लोकशाही इथं प्रमाण आहे. इथं व्यवस्थेमधल्या शेवटच्या घटकाचा हिताचं संरक्षण इथली लोकशाही करते, संविधान करते. ही तत्व मान्य असतील तर लक्ष्मण हाके त्या कॉक्रोच जनता पार्टीचा पहिला सदस्य असेल. कारण 20-25 वर्षाची ही जेनजी आहे. ह्या मुलांना हे गावगाड्यातले कारखानदार, भ्रष्टाचारी, हे भांडवलदार लोक यांनी लोकशाही कशी वेठीस धरली, इथं मताचा बाजार कसा मांडलाय, लोकशाहीचा बाजार कसा मांडलाय, हे एवढं जरी अपिलिंग या कॉक्रोच जनता पार्टीला जर अपिलिंग असेल तर लक्ष्मण हाके कॉक्रोच जनता पार्टीचा पहिला सदस्य असेल. हे बघा, ही प्रसाद लाड वगैरे ह्यांची काय ओळख आहे हो? कोण आहे हा प्रसाद लाड? एक ठेकेदार, काय ते हॉटेल चालवणारा माणूस? काय नॉलेज आहे हो त्याला? काय माहिती आहे हो महाराष्ट्रातला गावगाडा? काय माहिती आहे इथली समाज व्यवस्था? काय विजय एनटी अ ब कड मधली कुठल्या जाती येतात त्याला माहिती आहे या प्रसाद लाडला? काय म्हणावं, विमुक्त या शब्दाचा अर्थ सांग म्हणावं तू फक्त. कशासाठी गेले तिथं? काय सोशल डिस्क्रिमिनेशन आहे? कोण बलुते आलुते आहेत? कुणाला प्राधान्य देण्यासाठी, कुणाच्या प्रतिनिधित्वासाठी हे रिझर्वेशन अस्तित्वात आलं? त्यासाठी काय काय घटनात्मक तरतुदी झाल्या? काय माहिती आहे हो या प्रसाद लाडला? कोणतरी थिल्लर माणसं, मला वाटतं देवेंद्र फडणवीस साहेबांनी बरोबर एका अडाण्याला एक हॉटेलवाला पाठवून बरोबर त्यांचा करेक्ट कार्यक्रम केला.